नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे। मोज्तबा खामेनी आहेत तरी कोण? पत्नी, मुलं आणि त्यांची संपत्ती याच इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल जाणून घेऊयात या विशेष रिपोर्ट। मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठा राजकीय बदल घडल्याची चर्चा आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर देशाचं नेतृत्व कुणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर इराणमधील महत्त्वाची संस्था असेंब्ली ऑफ एक्सपर्ट यांनी अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामागे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली सुरक्षा संस्थेचा मोठा प्रभाव असल्याचंही सांगितलं जात आहे। 1979 मधील इराणी क्रांतीनंतर इराणमध्ये राजशाही व्यवस्था संपुष्टात आली होती। त्या क्रांतीचा मुख्य उद्देश वंश परंपरेवर आधारित सत्तेला विरोध करणं हा होता। मात्र आता सर्वोच्च नेत्याच्या मुलालाच सत्ता देण्यात आल्यानं अनेकांनी या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली। विरोधकांच्या मते हा निर्णय क्रांतीच्या मूळ तत्वांच्या विरोधात आहे, तर समर्थकांचं म्हणणं आहे की सध्याच्या अस्थिर परिस्थितीत कठोर नेतृत्व आवश्यक आहे। काही वृत्तांनुसार या निवड प्रक्रियेत असेंब्ली ऑफ एक्सपर्टची भूमिका महत्त्वाची होती, तर प्रत्यक्ष निर्णयामागे सुरक्षा संस्थांचा प्रभाव होता। युद्धासारखी परिस्थिती असल्यानं 88 सदस्यांची नियमित बैठक घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं। मोज्तबा खामेनी यांच्या संपत्तीबाबतही अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा होत असते। 2019 मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर आर्थिक निर्बंधही लादले होते, तरीही काही अहवालांनुसार त्यांच्या प्रभावाखाली जगभरातील गुंतवणूक नेटवर्क आणि मोठी संपत्ती असल्याचे दावे करण्यात आले। स्वित्झर्लंडमधील बँक खात्यांपासून ब्रिटनमधील महागड्या मालमत्तांपर्यंत त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं काही माध्यमांनी सांगितलंय। मात्र त्यांच्या एकूण संपत्तीचा अधिकृत आकडा सार्वजनिक झालेला नाहीये। मोज्तबा खामेनी यांची निवड वादग्रस्त ठरली, कारण ते सार्वजनिक राजकारणात फारसे दिसत नाहीत। त्यांचं वय सुमारे 56 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे। धार्मिकदृष्ट्या ते फार उच्च दर्जाचे मौलवी नाहीत, तरीही सत्तेच्या केंद्रात त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जात आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि बसीज फोर्सची असलेले जवळचे संबंध। मोज्तबा खामेनी यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःला सक्षम नेता म्हणून सिद्ध करणं हे असणार आहे। वडिलांप्रमाणे धार्मिक अधिकार आणि प्रतिष्ठा त्यांच्याकडे नाही, त्यामुळे सत्तेवर पकड ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा संस्थांवर अधिक अवलंबून राहावं लागू शकतं। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या निर्णयावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे। युद्ध सदृश परिस्थिती, अंतर्गत राजकारण आणि नव्या नेतृत्वाची कसोटी या सर्व घटकांमुळे पुढील काही महिने इराणसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। मोज्तबा खामेनी यांचं वैयक्तिक आयुष्य पाहता त्यांची पत्नी झहरा हद्दाद आदिल ही असल्याचं सांगण्यात येतं। त्या इराणमधील प्रभावशाली कन्झर्वेटिव्ह नेत्या आणि माजी संसद अध्यक्ष गोलाम अली हद्दाद आदिल यांच्या कन्या आहेत। मोज्तबा आणि झहरा यांचा विवाह 2004 मध्ये झाला होता। काही अहवालानुसार 2026 मध्ये झालेल्या संघर्षादरम्यान झहरा हद्दाद आदिल यांचा मृत्यू झालाय। या दाम्पत्याला 3 मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्यांच्या मुलांबाबत सार्वजनिकरित्या फारशी माहिती उपलब्ध नाही। मोज्तबा खामेनी यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरही या निर्णयावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे। युद्धसदृश परिस्थिती, अंतर्गत राजकारण आणि नव्या नेतृत्वाची कसोटी या सर्व घटकांमुळे पुढील काही महिने इराणसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। अशाच माहितीसाठी पाहत राहा अर्थात LS मराठी। LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।